नमस्कार मित्रांनो, मराठी स्टोरी कट्टा या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत करते आणि लगेचच स्टोरीला सुरुवात करते. पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. माझ्या 9 वर्षाच्या बहिणीने जेव्हा 9 महिन्यानंतर एका मुलाला जन्म दिला तेव्हा डॉक्टरही हैराण झाले होते. माझी बहीण 9वीच्या वर्गात शिकत होती आणि प्रेग्नेंट झाली. माझ्या आईने तिला खूप मारलं आणि तिची शाळा सोडवली. पण ती पुन्हा पुन्हा आईला हेच सांगत होती की यात माझा काहीच दोष नाही. माझ्या आईने तिला 9 महिने एका रूममध्ये बंद करून ठेवले आणि जेव्हा डिलिव्हरीची वेळ आली तेव्हा तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली. तेव्हा डॉक्टरांनी जे आम्हाला सांगितले ते ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी नेहमीप्रमाणे मुलांना शिकवत होते. तेवढ्यात माझ्या मोबाईलवर फोन आला आणि मी शिकवत असताना तो फोन घेतला आणि कानाला लावला. सोबतच फळ्यावर लिहायचं कामही करत होते. माझ्या बहिणीचा फोन होता. तिने मला सांगितले की घरी माझ्या सासरचे लोक आलेत म्हणून तू लवकर घरी ये. मी म्हणाले ठीक आहे. मी फोन ठेवला आणि लवकर माझं काम संपवायचा प्रयत्न करू लागले. माझा हाफ डे घेण्यातच अर्धा तास निघून गेला होता. रस्त्यावर येऊन मी लगेच रिक्षा पकडली आणि रिक्षावाल्याला घरचा ॲड्रेस सांगत मी माझ्या होणाऱ्या नवऱ्याला फोन करत होते. पण नेहमीप्रमाणेच त्याने आजही माझा कॉल उचलला नाही. काय माहीत कुठे बिझी असतो की जाणून बुजून माझा फोन उचलत नाही. या गोष्टीचा शोध मी आजपर्यंत लावू शकले नव्हते. 3-4 वेळा त्याला फोन ट्राय केला आणि मी माझा मोबाईल पर्समध्ये ठेवून दिला. काही वेळातच मी घरी पोहोचले आणि हसत हसत ड्रॉइंग रूममध्ये गेले. तिथे पोहोचताच माझ्या चेहऱ्यावरचं हसू गायब झालं होतं आणि त्या जागी उदासी दिसत होती. मी जबरदस्तीचं हसत माझ्या होणाऱ्या सासूला नमस्कार केला आणि तिच्या बाजूला जाऊन बसले. नेहमीप्रमाणे आजही माझा होणारा नवरा आला नव्हता. मला त्रास देऊन त्याला काय मिळत होतं काय माहीत. त्याचा ॲटिट्यूड माझ्या समजण्यापलीकडचा होता. ना तो मला कधीही स्वतःहून कॉल करायचा ना कधी भेटायला यायचा. मुलगी असून सुद्धा नेहमी मी त्याला फोन करत होते. पण त्याला त्याची काहीच पर्वा नव्हती. एका बाजूला त्याची आई आणि त्याची बहीण सांगायची की तो माझ्यावर खूप प्रेम करतो. पण मला तर त्याच्याकडे बघून तसं कधी वाटलंच नाही. मी माझ्या मनाला समजावत होते की कदाचित तो लग्न झाल्यावरच्या प्रेमाला जास्त प्राधान्य देत असेल आणि आजही माझ्या मनाला तेच समजावत मी शांत बसले होते. आज माझ्या सासरचे लोक माझ्या लग्नाची तारीख ठरवायला आले होते. हे ऐकून मी खूप खुश झाले होते कारण मीही माझं लग्न लवकरात लवकर करून सासरी जाण्याची स्वप्न पाहत होते. पण थोड्याच वेळात माझ्या आईने माझ्या सर्व स्वप्नांवर पाणी फिरवले. ती म्हणाली की आम्ही आता तरी हे लग्न करू शकत नाही कारण आमची अजून लग्नाची तशी तयारी झाली नाही. त्यामुळे आता तरी लग्नाची तारीख ठरवू शकत नाही. जशी आमची लग्नाची तयारी होईल तसं आम्ही तुम्हाला सांगू. माझी सासू ओढून बसली होती. पण माझ्या नंदेने तिला समजावले की काकू म्हणतायत ना की त्यांना तयारी करायला वेळ लागेल, मग आपण थोडं थांबूया. माझ्या नंदेचे हे बोलणे ऐकून मला ती थोडी समजूतदार वाटली. त्यानंतर चहापाणी झाल्यावर ते लोक निघून गेल्यानंतर माझी आई माझ्यासमोर हात जोडून उभी राहिली आणि म्हणाली, मला माफ कर, माझा नाईलाज आहे. कारण आपल्या घरी तुझ्याशिवाय कोणीही कमवत नाही आणि तुझं जर लवकर लग्न झालं तर आपलं कसं चालेल. प्लीज माझी परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न कर. आईचे बोलणे ऐकून मी तिला मिठी मारली. ती जे म्हणत होती ते चुकीचं नव्हतं आणि तसंही 1 वर्षानंतर माझ्या बहिणीचे ग्रॅज्युएशन पूर्ण होणार होतं. तिचं ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यावर मी तिला माझ्या जागी टीचरच्या जॉबवर लावणार होते. मीही 4 वर्षे त्या स्कूलमध्ये जॉब करत होते. मी आईला म्हणाले की आई माझी काही हरकत नाही, मी वाट बघेन आणि तसंही माझं वयही जास्त नाही आहे. आता तर मी फक्त 23 वर्षांची आहे. 1 वर्ष वाट बघून मी थोडीच म्हातारी होणार आहे. किचनमधील थोडं काम आवरून मी रूममध्ये गेले आणि जसं मी दरवाजा उघडला तशी माझी बहीण एकदम दचकली. मी तिच्याकडे बघून आश्चर्याने पाहिले. ती हल्ली खूप रात्रीपर्यंत अभ्यास करत असते आणि नेहमीच घाबरलेली असते. कोणी आवाज दिला तर एकदम दचकते. गेल्या काही दिवसांपासून तिचं हे वागणं माझ्या लक्षात आले होते आणि मला ती नक्की का घाबरते हे जाणून घ्यायचे होते. म्हणून मी तिला विचारले तर तिच्या चेहऱ्याचा रंग उडाला होता. ती मला म्हणाली, ताई मी भयकथा वाचत होते म्हणून घाबरली होती. पण जेव्हा ती मला हे सांगत होती तेव्हा माझं लक्ष तिच्या डोळ्यांवर होते. तिचे डोळे खोटं बोलत होते. पण त्यावेळी मीही खूप थकले होते. त्यामुळे जास्त काही न बोलता फ्रेश होऊन आले आणि झोपी गेले. असेच दिवस जात होते. एक दिवस मी स्कूलमध्ये मुलांचे पेपर चेक करत बसले होते आणि सिक्युरिटीला सांगून ठेवले होते की कोणीही मला डिस्टर्ब करू नका. मी माझा फोन सायलेंटवर केला आणि रिसेप्शनवर बॅग ठेवून एका रूममध्ये बसले.
3 तासानंतर जेव्हा माझे पेपर चेक करून झाले तेव्हा बॅग घेण्यासाठी मी रिसेप्शनवर आले, तर रिसेप्शनिस्ट मला म्हणाली, मॅडम कदाचित तुमचा फोन वाजत होता, व्हायब्रेशनचा आवाज येत होता आणि तुमची आई इथे आली होती आणि ती तुमच्या बहिणीला घरी घेऊन गेली. त्या खूप रडत होत्या. मी तुम्हाला सांगायला येणार होते पण तुम्ही डिस्टर्ब करून नका असं सांगितलं होतं, त्यामुळे नाही सांगितलं. पण त्यांच्या बोलण्यावरून त्या खूप जास्त टेन्शनमध्ये वाटत होत्या. रिसेप्शनिस्टचे बोलणे ऐकून मी लगेच बॅगमधून फोन काढला आणि आईला फोन केला. पहिल्याच रिंगमध्ये आईने फोन उचलला. ती खूप जास्त रडत होती. मी तिला विचारलं तर ती मला म्हणाली की तू लवकर घरी ये. मी प्रिन्सिपल सरांना विचारलं पण त्यांनी सांगितलं की मुलांचे पेपर चेक करायचे आहेत, त्यामुळे तुला आता घरी जाता येणार नाही. मी दुपार होण्याची वाट बघत होते आणि माझं सर्व लक्ष घरीच लागलं होतं. वेळ जाता जात नव्हता. खूप वेळानंतर मधली सुट्टी झाली तशी धावतच मी घरी गेले. घरी पोचले तर रूममधून माझ्या बहिणीच्या ओरडण्याचा आवाज येत होता. मी लगेच रूममध्ये गेले आणि समोर पाहिले तर माझी आई तिला पट्ट्याने मारत होती. मी पुढे जाऊन आईच्या हातातला पट्टा काढून घेतला आणि माझ्या बहिणीला जवळ घेतले. मी आईला विचारले, हे सर्व काय आहे आई? तेव्हा आई मला म्हणाली, तिलाच विचार काय झालं ते. हिने स्वतःचं तर तोंड काळं केलंच आहे, पण त्याबरोबर आम्हालाही कुठे तोंड दाखवायला जागा ठेवली नाही. मी लोकांना काय उत्तर देऊ? आई जे बोलत होती ते ऐकून माझं डोकं चक्रावून गेलं होतं. मी माझ्या बहिणीकडे बघितलं तर रडून रडून तिची हालत खराब झाली होती आणि सारखी म्हणत होती की मी काहीच केलं नाही. मी हैराण होऊन तिच्याकडे बघत होते. मला माझ्या कानांवर विश्वासच बसत नव्हता. जे मी ऐकलं होतं ते काय होतं? एक वेळ मी माझ्या कानांवर विश्वास ठेवला नसता, पण माझे डोळे जे बघत होते त्यांना कसं नाकारू शकत होते? मी स्वप्न तर बघत नाही ना की हा माझा भ्रम आहे? एक तुफान आमच्या आयुष्यात आलं होतं आणि त्याला आम्ही कसे सामोरे जाणार होतो? माझं नाव श्रावणी आहे. मी मुंबईत एका छोट्याशा रूममध्ये राहते. गेल्या 4 वर्षांपासून मी एकटीच राहत होते. सुरुवातीला माझी सुद्धा फॅमिली होती, त्यांच्यावर माझं जीवापाड प्रेमही होतं, पण माझ्या एका चुकीमुळे मी माझ्या फॅमिलीला गमावलं होतं. कधी कधी परिस्थिती एवढी नाजूक होऊन जाते की आपल्या हातात काहीच राहत नाही. आपण कितीही प्रयत्न केले की गोष्टी सांभाळायचा, पण तरीही कुठेतरी एक चूक अशी होते की सर्व परिस्थिती हाताबाहेर होऊन जाते. त्यावेळी आपल्या माणसांची आपल्याला खूप गरज असते, पण आपली माणसं सुद्धा त्यावेळी साथ देत नाहीत. असंच काहीसं माझ्या बाबतीत झालं आहे. मी 5 वर्षांची होते तेव्हा माझे आई बाबा वेगळे झाले होते. माझ्या आईला कोणीतरी आवडत होतं, पण माझ्या आजोबांनी तिचं जबरदस्ती लग्न माझ्या बाबाबरोबर लावून दिलं होतं. सर्वांना वाटत होतं की आई हळूहळू सगळं विसरून जाईल, पण माझी आई काहीच विसरली नव्हती. ती तर चोरून चोरून तिच्या प्रियकराला भेटत होती. माझ्या जन्म झाल्यानंतरही आईमध्ये काहीच फरक पडला नाही. तिचं माझ्याकडे अजिबात लक्ष नव्हतं. मला एका जागी ठेवून ती इकडे तिकडे फिरत होती. माझ्या रडण्याचा आणि हसण्याचा तिच्यावर काहीच फरक पडत नव्हता. पण माझं नशीब चांगलं म्हणून माझ्या काकीला माझं रडणं सहन होत नव्हतं. ती मला आपल्यासोबत घेऊन जात होती. एका आईप्रमाणे माझी काळजी घेत होती. बाबांचं आईच्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष होतं. त्यांनी खूप वेळा आईला समजावलेही होतं, पण आईला बाबांसोबत राहायचं नव्हतं. आई संधी शोधत होती आणि एक दिवस तिला ती संधी मिळाली. एक दिवस बाबा एका महत्त्वाच्या कामांमध्ये अडकले होते, त्यामुळे ते घरी उशिराने आले होते. तेव्हा आईने त्यांच्यासोबत उभे राहून जोरजोरात ओरडत त्यांच्यावर नको नको ते आरोप केले होते. बाबांनी स्वतःवर खूप कंट्रोल केला, पण आता सर्व त्यांच्या हाताबाहेर गेले होते. त्यांनी नाईलाजाने आईला घटस्फोट दिला. आई तर घटस्फोटाची वाटच बघत होती. तिने लगेच आपले सामान बांधले आणि ती निघून गेली. त्यांच्या या निर्णयामुळे ते दोघे तर सुखी झाले, पण त्यांना हे समजलं नाही की त्यांच्या निर्णयामुळे माझ्या आयुष्यावर खूप वाईट परिणाम झाला होता. माझी सर्व जबाबदारी माझ्या काकीवर आली होती आणि त्यामुळे तिचं आयुष्य डिस्टर्ब व्हायला लागले होते. 3 वर्षानंतर बाबांनी एका घटस्फोटित महिलेशी लग्न केलं. तिच्या नवऱ्याने लग्नाच्या 6 महिन्यानंतर तिला घटस्फोट दिला होता. सुरुवातीला मला तिच्या जवळ जायला खूप भीती वाटत होती, कारण मी स्कूलमध्ये सावत्राईविषयी खूप वाईट गोष्टी ऐकल्या होत्या. पण ती मला खूप समजूतदार आणि प्रेमळ वाटली. थोड्याच दिवसात मी तिच्या मनात जागा निर्माण केली आणि तिला आई म्हणू लागले. माझी आणि आईची खूप चांगली मैत्री झाली होती. माझे काका पुण्याच्या बाहेर राहत होते, त्यामुळे त्यांनी काकीला आणि त्यांच्या मुलांना त्यांच्याजवळ बोलावून घेतले. आता घरी माझे बाबा, मी आणि आई असे 3 जण राहत होतो. दुसऱ्या वर्षीच मला एक छोटी बहीण झाली. तिच्या येण्याने आमचं कुटुंब पूर्ण झाले होते. आम्ही तिघेही खूप खुश होतो. पण एक दिवस आमच्या आयुष्यात असे एक वादळ आलं ज्याने आमचं आयुष्य बदलून गेलं.
त्यावेळी माझी बहीण 2 वर्षांची होती आणि मी 10 वर्षांची होती. जेव्हा माझ्या बाबांना हार्ट अटॅक आला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर आमचं आयुष्य बदलून गेलं. सर्वजण माझ्या आईला पांढऱ्या पायाची म्हणत होते. पहिलं लग्न तर नाही टिकवू शकली आणि आता दुसऱ्या लग्नातही आपल्या नवऱ्याला खाऊन बसली. लोकांनी आमचं जगणं मुश्किल केले होते आणि त्यात काका सोबतही काहीच कॉन्टॅक्ट होत नव्हता. नाईलाजाने आम्हाला ते घर सोडावं लागलं आणि ते घर विकून आम्ही एका गावात निघून गेलो. त्या घराचे जे पैसे मिळाले होते त्यात आईने एक छोटंसं घर घेतलं आणि बाकीचे पैसे अकाउंटमध्ये जमा करून ठेवले. माझे ॲडमिशन एका छोट्याशा स्कूलमध्ये केले. अकाउंटमध्ये जे पैसे होते त्यावर आमचा चांगला उदरनिर्वाह होत होता. त्या पैशांमध्ये आमची 8 वर्ष आरामात निघून गेली. सोबत आई दोघांची धुणी भांडीही करत होती, कारण तिला चांगलंच माहीत होतं की त्या पैशात माझ्या शाळेची फी आणि घर चालवणे शक्य नव्हते. आईला त्या अवस्थेत बघून मला खूप वाईट वाटत होतं. मी इंग्लिश मिडियममधून ग्रॅज्युएशन पूर्ण केले आणि एका स्कूलमध्ये जॉबला लागली. तिथे मी टीचरचा जॉब करत होती. मला पुढे काहीतरी करायची खूप इच्छा होती, पण मी माझ्या बहिणीचं ॲडमिशन एका प्रायव्हेट स्कूलमध्ये केलं, कारण आईने माझ्यावर सख्या मुलीपेक्षाही जास्त प्रेम केले होते. त्यामुळे आता माझी जबाबदारी होती की माझ्या बहिणीला तिच्या पायांवर उभं करणे. आईने मला खूप वेळा थांबवण्याचा प्रयत्न केला, पण माझी महिन्याची सॅलरी 20,000 होती आणि तो जॉब मी सोडला असता तर दुसरीकडे मला जॉब मिळाला असता की नाही यात शंकाच होती. असेच दिवस जात होते. जेव्हा मी 21 वर्षांची झाली तेव्हा माझ्यासाठी एक स्थळ आले होते. स्थळ खूप चांगले होते. आई वडिलांचा एकुलता एक मुलगा आणि त्याची एक लग्न झालेली बहीण होती. ते लोक तिथेच 1-2 गल्ली सोडून पुढे राहत होते. चांगलं स्थळ असल्यामुळे आईने त्यांच्याकडून 1 वर्षाची मुदत मागून घेतली आणि आमचा साखरपुडा करून घेतला. माझा होणारा नवरा साखरपुड्यात फक्त 10 मिनिटांसाठी आला होता. त्यानंतर एक महत्त्वाचं काम आहे म्हणून सांगून तिथून निघून गेला. माझ्या नंदेने आमचे नंबर एकमेकांना दिले होते, पण माझ्या होणाऱ्या नवऱ्याने स्वतःहून मला कधीच फोन केला नाही. सुरुवातीला मला त्या गोष्टीचे काहीच वाटत नव्हते, पण सारखं व्हायला लागल्यावर मला खूप वाईट वाटू लागले. मी ते सुद्धा सहन करत होते. दिलेली 1 वर्षाची मुदत आता संपली होती, त्यामुळे ते लोक लग्नाची तारीख ठरवायला आले होते. पण आईने त्यांच्याकडे अजून थोडी मुदत मागितली होती, पण त्यावरही माझ्या होणाऱ्या नवऱ्याची काहीच रिॲक्शन नव्हती. माझी बहीण आता 9वीच्या वर्गात शिकत होती आणि आज ती 13 वर्षांची होती. आई तिचे खूप लाड करत होती. तिला हवी ते वस्तू तिने मागितल्या तिला मिळत होती. आमच्या दोघांचीही ती खूप लाडकी होती. पण आज जे मी ऐकलं होतं त्यावरून मला कळतच नव्हते की मी कशी रिॲक्ट करू. काय माहीत आमच्या संस्कारांमध्ये काही कमी राहिली का? त्यामुळे तिने इतकं मोठं पाऊल उचललं. आईने जे मला सांगितलं होतं त्यानंतर खूप वेळ तरी मी भानावर नव्हते. आईने सांगितले की जेव्हा माझी बहीण स्कूलमधून आली तेव्हा तिची तब्येत खूप खराब झाली होती. तिला चक्कर येत होती, सोबतच उलट्याही होत होत्या आणि पोटातही दुखत होतं. म्हणून आईने डॉक्टरांना फोन केला. मी जेव्हा तिला स्कूलमधून फोन करत होते तेव्हा माझी आई माझ्या बहिणीला घेऊन डॉक्टरकडे गेली होती. डॉक्टरांना वेगळाच संशय आला म्हणून त्यांनी तिच्या काही टेस्ट केल्या आणि त्या टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. डॉक्टरांनी सांगितले की माझी 13 वर्षांची बहीण आई होणार होती. मी खूप प्रयत्न करत स्वतःवर कंट्रोल केला आणि माझ्या बहिणीकडे गेले, कारण मला तिला विचारायचे होते की आमच्या संस्कारांमध्ये अशी काय कमी झाली की तू आम्हाला कुठेच तोंड दाखवायला जागा ठेवली नाही. माझे हे प्रश्न माझ्या तोंडातच होते आणि ती पटकन उठली आणि रडत रडत म्हणाली मी काहीच केलं नाही. आणि ती त्या रूममधून पळून दुसऱ्या रूममध्ये गेली आणि स्वतःला बंद करून घेतले. मी आईला उठवले आणि एका रूममध्ये घेऊन गेले, कारण ती स्वतःला सांभाळण्याच्या मनस्थितीतच नव्हती. तिला खूप मोठा शॉक बसला होता. तिची विचार करण्याची शक्ती संपल्यातच जमा होती. पण मला मात्र भानावर राहून त्या परिस्थितीतून बाहेर कसं पडता येईल याचा उपाय शोधायचा होता. मी खूप वेळा जाऊन माझ्या बहिणीच्या रूमचा दरवाजा वाजवला, पण तिने दरवाजा उघडला नाही. मला तिला विचारायचे होते की तिच्यासोबत हे सर्व कोणी केले आहे, कारण ती स्वतः एक छोटी मुलगी असून असं कसं करू शकते. मला तर काही समजत नव्हते. शेवटी मी माझ्या रूममध्ये आले. दुसऱ्या दिवशी सकाळी मी उठायच्या आधीच माझी बहीण स्कूलला गेली होती. मी आईला थोडं समजावून सांगितलं आणि मीही स्कूलला निघून गेले. पूर्ण दिवस मी त्याच विचारत होते. शेवटी न राहून मी माझ्या एका कलिगला विचारले. त्यावर ती म्हणाली अजून वेळ गेली नाही, सुरुवातीचे दिवस आहेत, त्यामुळे तुझ्या बहिणीचे अबॉर्शन करून घे. मी घरी गेले आणि आई आणि बहिणीसोबत या विषयावर बोलले, पण माझी बहीण त्या गोष्टीला विरोध करत होती. तिला आमच्या बदनामीची आणि इज्जतीची काहीच गरज वाटत नव्हती.
ती एकदम शांत बसली होती, जसं काहीही झालेलं नाही. पण मला शांत बसून चालणार नव्हते. जर ही गोष्ट माझ्या सासरच्यांना समजली तर त्यांना हे लग्न मोडायला 1 सेकंड पण लागणार नाही. मला काहीही करून या गोष्टीचा सोक्षमोक्ष लावायचा होता. आता माझ्या बहिणीचीही तब्येत खूप खराब होत चालली होती. तिच्या चेहऱ्याचा रंग बघून कोणालाही संशय आला असता, म्हणून माझ्या आईने तिचं स्कूल सोडवलं आणि तिला एका रूममध्ये बंद करून ठेवले. मी तिला खूप वेळा विचारण्याचा प्रयत्न केला, पण ती काहीच सांगायला तयार होत नव्हती. एक दिवस मी किचनमध्ये दूध गरम केले आणि ते एका ग्लासात ओतले. माझ्या खिशातून एक छोटीशी गोळी काढली आणि ती गोळी मी त्या दुधाच्या ग्लासात टाकली. ती गोळी ॲबॉर्शनची होती. माझे हात थरथर कापत होते, कारण मी एका छोट्याशा जीवाला मारायला निघाले होते. पण यावेळी हे सर्व मी माझ्या बहिणीच्या हितासाठी करत होते. तिचं आयुष्य असं खराब होताना मी नाही बघू शकणार होते, कारण ती स्वतः एक छोटी मुलगी होती. ती तर एका छोट्या मुलाला कसं सांभाळणार होती, ते पण ते मूल कोणाचं आहे हे सुद्धा माहीत नाही. लोक तर तिला टोमणे मारून टाकतील, कारण अशा स्त्रियांना लोक जगू तरी कुठे देतात. आणि माझी बहीण तर एक मुलगी होती. मी तिला स्वतःवर एवढा मोठा अन्याय करू देऊ शकत नव्हते, म्हणून मी त्या ग्लासात ॲबॉर्शनची गोळी टाकली होती. यामुळे साप पण मरेल आणि काठी पण तुटणार नाही. मी दुधाचा ग्लास घेऊन बहिणीच्या रूमच्या दिशेने निघाली. जाताना मनात विचार येत होते की मी जे काम करत आहे ते चुकीचे तर आहे, पण माझा हेतू चुकीचा नव्हता. मी फक्त या सर्व परिस्थितीतून आमची तिघींचीही सुटका कशी होईल याचाच विचार करत होते. मी रूममध्ये गेले तर माझी बहीण बेडवर झोपली होती. मी तिला तो दुधाचा ग्लास दिला आणि ते दूध प्यायला सांगितले. तिने माझ्या हातातून दुधाचा ग्लास घेतला आणि प्यायला लागली. दूध पित असताना ती मला विचित्र नजरेने बघत होती. मला तिच्याकडे बघून थोडी भीतीच वाटली. मी तिथून उठले आणि माझ्या रूममध्ये आले. आता मी रोज तिला त्या दुधामध्ये एक गोळी टाकून देत होते. एका आठवड्यानंतर त्याचा रिझल्ट मिळायला लागला होता. खरं तर पहिल्या गोळीनंतरच हा परिणाम दिसायला पाहिजे होता, पण कमी डोस असल्यामुळे कदाचित वेळ लागला. त्या दिवशीही मी तिला दुधाचा ग्लास दिला आणि माझ्या रूममध्ये झोपायला निघून गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी मी स्कूलला लवकर निघून गेले होते, कारण त्या दिवशी आमची टीचर्स पॅरेंट्स मीटिंग होती. त्यांची मला तयारी करायची होती, म्हणून मी लवकर निघून गेले होते. मीटिंग असल्यामुळे सर्व टीचर्सचे फोन ऑफ करून ठेवले होते आणि मीटिंग 12 वाजेपर्यंत चालली. मीटिंग संपल्यानंतर मी घरी जायला निघाले. वाटेतून जाताना विचार करत होते. बहिणीच्या टेन्शनमुळे रात्री झोप पूर्ण झाली नाही, त्यामुळे आता घरी गेल्यावर शांत झोपेन म्हणून मी माझा फोन बॅगेत तसा स्विच ऑफ ठेवून दिला. घरी पोचले तर घरी खूप शांतता होती. ते बघून मला थोडं विचित्र वाटले, कारण त्यावेळी घरी माझी आई आणि बहीण दोघेही असतात आणि त्यांचा आवाज मला नेहमी बाहेरपर्यंत येत असतो, पण आज तो येत नव्हता. माझं मन मला सांगत होतं की काहीतरी गडबड आहे. मी पटकन आतमध्ये गेले आणि आईला लोळा अवस्थेत पडलेले बघून माझी झोपच उडाली. मी धावत आईकडे गेले आणि तिला सावरण्याचा प्रयत्न करू लागले. ती थोडी सावरली तेव्हा मी तिला विचारणारच तोच तिने माझ्या गालावर एक जोरात चापड मारली आणि ती जे मला म्हणाली त्यानंतर माझ्या पायाखालची जमीनच सरकून गेली. आई मला म्हणाली, कसं दगडाचं हृदय आहे तुझं, स्वतःच्या बहिणीचा जीव घेतलास. मी तुझ्यावर स्वतःच्या मुलीपेक्षाही जास्त प्रेम केलं आणि तू माझ्या मुलीलाच मारून टाकले. मी तुझे काय वाईट केले होते. आईचे हे शब्द माझ्या मनावर वार करत होते. मी माझ्या बाजूने सफाई द्यायला गेले, पण आईने माझे काहीच ऐकून घेतले नाही. मग मीही काही बोलले नाही. गुपचूप उभे राहून आईचे आरोप सहन करत होते. आई खरं तर बोलत होती. मी ज्या गोळ्या दिल्या होत्या कदाचित त्यांचा डोस तिला सहन झाला नाही, त्यामुळेच तिचा मृत्यू झाला, कारण ती एक छोटीशी मुलगी होती. आईने मला माझ्या बहिणीचे तोंडही बघू दिले नाही. थोड्याच वेळात माझे होणारे सासरचे लोकही तिथे आले. सर्वांना हेच सांगितलं होतं की माल पडलेले दूध पिल्यामुळे विषबाधा झाली आणि माझ्या बहिणीचा मृत्यू झाला. सत्य तर फक्त आई आणि मलाच माहीत होते. थोड्या वेळात माझ्या बहिणीला पुरायला गेले, पण तेव्हाही शेवटच्या क्षणी मला तिला बघता आले नाही. दुसऱ्या दिवशीपासून नेहमीचं रुटीन चालू झालं. त्या दरम्यान मी माझ्या आईला समजावण्याचा खूप प्रयत्न केला. माझी बहीणही स्वप्नात येऊन तिच्या आयुष्याचा हिशोब मागत होती. सुरुवातीला मला वाटलं की हे सर्व लवकरच थांबेल, पण ते आता रोजच झालं होतं. म्हणून मी विचार केला की थोडे दिवस इथून लांब जाते, त्यामुळे आई थोडी नॉर्मल होईल. दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी मला स्कूलमधून सुट्टी घ्यावी लागणार होती, म्हणून मी सुट्टी घेण्यासाठी स्कूलमध्ये गेले. आई घरी नसल्यामुळे घराला लॉक लावून चावी काजूच्या काकूंकडे दिली, कारण आई आली तर तिला वाट बघावी लागू नये.
स्कूलमध्ये पोहोचल्यावर प्रिन्सिपल मला म्हणाल्या, थोडा वेळ माझ्यासोबत ये, मुलांविषयी काहीतरी बोलायचं आहे. म्हणून मी प्रिन्सिपलसोबत त्यांच्या केबिनमध्ये गेले. तिथे गेल्यावर माझी तब्येत अचानक बिघडली म्हणून मी लगेच हॉस्पिटलमध्ये गेले. जेव्हा मी हॉस्पिटलमध्ये पोहोचले तेव्हा मी बघितले की समोर एका बेडवर कमी वयाची मुलगी झोपली होती आणि ती दुसरी तिसरी कोणी नसून माझी बहीण होती. ती वेदनेने कळवळत होती. हे पाहून मला चक्कर आली. मी पडता पडता एका बेडला पकडलं. समोर बघितले तर माझी आई डॉक्टरांसमोर हात जोडून माझ्या बहिणीला वाचवायला सांगत होती. मी आडोशाला असल्यामुळे माझ्या आईला दिसली नाही. डॉक्टरांनी आईला बाहेर काढले आणि चेकअप सुरू केले. त्यानंतर लगेचच माझ्या बहिणीला ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन गेले. ऑपरेशनच्या 1 तासानंतर माझ्या बहिणीची डिलिव्हरी झाली. तेव्हा माझ्या हातात एक मूल नसून फायब्रॉइडची गाठ होती. डॉक्टरांनी सांगितले की ही मुलगी माझ्याकडे एकदा आली होती. तेव्हाच मला संशय आला होता की फायब्रॉइडची लक्षणं आहेत. म्हणून मी ते टेस्टही केले होते. मी रिपोर्ट ठेवून इमर्जन्सी केससाठी निघून गेले आणि परत येऊन बघितलं तर तिची आई तिला घेऊन निघून गेली होती आणि जाताना दुसऱ्या कोणाचे तरी रिपोर्ट घेऊन गेली होती आणि ते सुद्धा एका प्रेग्नन्सीचे चुकीचे रिपोर्ट होते. तिची आई तिला लवकर घेऊन आली असती तर कदाचित तिला एवढा त्रास झाला नसता. डॉक्टरांशी बोलणं झाल्यावर मी उठले आणि तशीच आईकडे गेले. आई मला बघून दचकली. तिला वाटलं नव्हतं की मी इथे हॉस्पिटलमध्ये येईल. मी ती फायब्रॉइड गाठ तिच्या हातात ठेवली आणि तिला सांगितले, तू 9 महिने मुलं समजून ज्याला तुझ्या मुलीच्या पोटात वाढवत होती त्याने तुझ्या मुलीला किती त्रास होत आहे जरा जाऊन बघ. मी आईला विचारले तिने असं का केलं, पण तिच्याकडे माझ्या कुठल्याच प्रश्नाचं उत्तर नव्हतं. कदाचित तिला माझ्यावर संशय होता की मी तिच्या मुलीला मारून टाकेन, पण तिने स्वतःच आपल्या मुलीच्या मरणाचे नाटक करून मला स्वतःपासून दूर केले. आणि मी होते की जे गेल्या काही महिन्यांपासून हे ओझं डोक्यावर घेऊन झोपू शकले नव्हते. माझ्या स्वतःच्या बहिणीचा जीव घेतला म्हणून मी स्वतःशीच नजर मिळवू शकत नव्हते. म्हणून मी ते गाव सोडून मुंबईत राहायला आले होते. माझ्या आईने दिलेला धोका मला सहन झाला नव्हता. मी आतून पूर्णपणे तुटून गेले होते. आईला माझ्यावर थोडा सुद्धा विश्वास नव्हता की मी जे काही करत होते ते त्यांच्या भल्यासाठीच करत होते. मुंबईला गेल्यावर मी एका स्कूलमध्ये जॉबसाठी अप्लाय केले. मला एक्सपिरियन्स असल्यामुळे तिथे लगेच जॉब मिळाला. सोबतच एका महिलेने मला राहण्यासाठी घर दिले. आता आई आणि माझी छोटी बहीण तिथेच गावात राहतात. त्यांना दर महिन्याला त्यांच्या अकाउंटमध्ये मी पैसे पाठवत असते. पण माझी तिकडे जाण्याची कधीही हिंमत होत नाही. जेव्हा पण मी तिकडे जाण्याचा विचार करते तेव्हा मला त्या रात्रीच्या स्वप्नांची आठवण येते जी मी माझ्या बहिणीच्या मृत्यूची बातमी ऐकून जगले होते. मित्रांनो, स्टोरी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनचे बटनही प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत. तोपर्यंत धन्यवाद.